हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया व वॉर्ड बॉय पाहिजे आहेत। आकर्षक वेतन दिलं जाईल। त्वरित संपर्क साधावा। जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मारहाण। पोषण आहाराच्या जेवणात किडे अळ्या असल्याचे सांगितल्याने केली मारहाण। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील हिसवाळ जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील हिसवाळ जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या शाळेतील विद्यार्थी मधली सुट्टी झाल्यानंतर जेवणासाठी बसले असता त्या शाळेतील पोषण आहाराच्या जेवणात किडे आणि अळ्या आढळल्याने त्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना हा प्रकार सांगितला। या प्रकाराची दखल न घेता उलट संबंधित शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांनाच मारहाण केली। हा प्रकार पालकांना समजताच त्यांनी शाळेत एकच गर्दी करत संबंधित मुख्याध्यापक यांना जाब विचारला, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्या पालकांनी शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांना संपर्क साधला। त्यांच्याकडून हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीला पाठवून पालकांना कारवाईचे आश्वासन देण्यात आले, मात्र अद्याप संबंधितांवर कुठलीही कारवाई झाली नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला। तुम्ही असं तुम्ही खवासं घालता का? तुम्ही सुद्धा बोलले, आता बोलले का नाही? सर तुम्हाला सांगते इतके दिवस आम्ही सर तुम्ही बोलले का नाही? तुम्ही बोलले का ना आता मला ह्याच्यामध्ये आयडी नाही असं बोलले का नाही? तुम्ही बोलले का नाही सांगा? तुम्ही त्याच्यात बोलले का नाही? बोलले का नाही? किरकोळ होतं, बोलले का नाही? किरकोळ दिसतं का आता? बोलले का मला? तुमचं काम आहे का नाही? याच्यात इथं पद आहे का? पाठी आहे बघ इथं पाठीवर इथं आहे का नाही काम? इथं सगळं हाय काय नाही काय हाय का नाही काम? फक्त पद घ्यायचं, फक्त नाव लावायचं पाटीला। आदर्श काय झालं? आदर्श तू बोलवायला आली म्हणून ना? ते आळ्या निघल्या सांगितलं म्हणून ना? मेक्षा मारून चव्हाण, राहणार हिसवाळ, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। हिसवाळ गावातील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना पोषण आहार म्हणून शिजून देणारं भात व चवळीची भाजी, त्याच्यात पूर्ण आड्या व किडे जेवण करत असताना निघालं। त्याच्यानंतर गावातील लोकांनी शाळेकडे धाव घेतली आणि शाळेत आल्यावर घटनास्थळी वस्तुस्थिती पाहिल्यावर मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावातील सगळे नागरिक सगळ्यांनी पाहिल्यावर घटनास्थळी सत्य घटना आढळल्यास आम्ही वरिष्ठ शिक्षक मंत्री दादाजी भुसे साहेबांना फोन केला। त्याच्यानंतर आमचे आमदार सुहासांना कांदे यांना फोन केला। त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथं हिसवाळला पाठवून तात्काळ त्यांनी चौकशी केली, तर त्याच्यात सत्य आढळल्यास ते आता कायदेशीर कारवाई करतील। हिसवाळच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारामध्ये काही कीड सापडल्याची घटना ज्यावेळेला आम्हाला फोनद्वारे कळवण्यात आली, तर मी आणि माझे सोबत विस्तार अधिकारी, त्या बिटाचे विस्तार अधिकारी, आम्ही तात्काळ त्या हिसवाळच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली। त्या ठिकाणी धान्याची पाहणी केली, तर एका छोट्या पोतीमध्ये चवळीला थोडी कीड लागलेली होती। सदर धान्य निर्लेखन करायचं होतं, परंतु मुख्याध्यापकांनी ते निर्लेखन त्या ठिकाणी त्यांच्याकडून राहून गेलेलं होतं आणि तेच चवळी त्या ठिकाणी स्वयंपाकी यांनी ती वापरल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी शालेय पोषण आहार अधीक्षक यांनी देखील भेट देऊन
सदर प्रकरणाचा संपूर्ण अहवाल त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तो अहवाल देखील मला प्राप्त झालेला आहे आणि संबंधित मुख्याध्यापकांना नोटीस बजावून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते विद्यार्थ्यांना मारण्यात आलं असं काहीतरी सांगितलं. त्या बाबतीमध्ये जे काही आता आम्हाला जे काही प्राप्त होईल पुरावे वगैरे त्याला अनुसरून मुख्याध्यापकांवर पुढील कारवाई करण्यात येईल. कमी वेळेत सर्वांचे लोकप्रिय झालेले साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश या शॉपला आजच भेट द्या. तुमची कार असो किंवा बाईक, प्रत्येक वाहनासाठी खास प्रीमियम केअर ॲडव्हान्स फोम वॉश, डीप इंटिरियर क्लिनिंग. तुमच्या गाडीसाठी सर्वोत्तम सेवा, साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश. जलद, विश्वासार्ह, क्विक सर्व्हिस. तुमच्या गाडीचा बेस्ट लुक आता मिळेल अगदी सहज. पत्ता आहे साई प्रीमियम कार अँड बाईक वॉश, सटाणा नाका, रामलीला मैदान, कमानी जवळ, मालेगाव. प्रीमियम क्वालिटी आणि किंमत मात्र परवडणारी, म्हणजेच क्वालिटी आणि व्हॅल्यू यांचा परफेक्ट बॅलन्स. आजच भेट द्या.